नमस्कार. ज्ञान अमृतवाणी हा चॅनल नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण चालू करत आहोत. या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. जास्तीत जास्त भाविकांपर्यंत आणि जे इच्छुक लोक आहेत सर्वांपर्यंत हा शेअर करावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि या ज्ञान अमृतवाणी या चॅनलवर आपण काय करणार आहोत, कोणत्या प्रकारचं विवेचन, कोणत्या प्रकारचं भाष्य आपण करणार आहोत, त्या संदर्भामध्ये जे प्रास्ताविक आहे ते मी या ठिकाणी आपणासमोर सादर करतो. जन्माचं सार्थक या हेडलाईनखाली, टायटलखाली आपण थोडंसं भाष्य या ठिकाणी करणार आहोत. सर्व प्राणी मात्र देहामध्ये मनुष्य देह हा सर्वश्रेष्ठ आहे. हा मनुष्य देह आपणास मोठ्या भाग्याने लाभलेला आहे. माणसाचा जन्म परत परत सारखा मिळत नाही आणि या जन्मामध्ये आपण नरदेहाचे म्हणजे जन्माचं सार्थक करू शकतो. परंतु हा जन्म कशासाठी मिळाला आहे हे समजणे फार महत्त्वाचे आहे. 84 लाख योनीतून पाप, पुण्य व कर्माला अनुसरून हा जन्म प्राप्त होतो. हा जन्म कोण कसाही व्यर्थ घालवतो. रोज हजारो जन्मतात, रोज हजारो मरतात. हे जन्म मृत्यूचे सृष्टीचक्र अखंडपणे चालू आहे. हे भवचक्र थांबवणे आपल्याच हातात आहे. परंतु हे मनुष्याला ओळखता आले पाहिजे. तसा ओळखून देणारा सद्गुरू भेटला पाहिजे आणि सद्गुरूसाठी आपण भक्ती केली पाहिजे. मृत्यूभूमीवर सर्वश्रेष्ठ असा नरजन्म आपणाला मिळाला आहे. त्याचे महत्त्व ओळखून आपल्या जन्माचे सार्थक कशाने होईल त्यासाठी भारतीय संतांनी आजवर जे ऋषी मुनी, संत महात्मे, गुरु संप्रदाय ज्या मार्गाने गेले तो मार्ग आपण शोधला पाहिजे. पूर्वपुण्याई अतूट इच्छाशक्ती, दृढ निश्चय, अपूर्व निष्ठा आणि विश्वास असल्याबरोबर सद्गुरू त्यांना भेटतात. आजच्या विपरीत गतिमान काळामध्ये म्हणजे कलियुगामध्ये सत्संग, अनेक महाराज, योगी, तपस्वी, अनेक पंथ आणि परंपरा आपणास पाहावयास मिळतात. अनेकांचे अनेक आचार विचार परंपरा आढळतात. मग योग्य आचार विचार कोणते? या गर्दीमध्ये कोणता पंथ, कोणता मार्ग मोक्षपदाला आपणाला पोहोचू शकेल? कोणता बोध, कोणते तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे? आणि या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाला कोणत्या शास्त्राचा, ग्रंथाचा पुरावा आहे? प्राचीन काळापासून चालत आलेल्या यक्ष प्रश्नांची योग्य, नेमकी, खरी उत्तरे कोणाला सापडली आहेत? ते कोणते प्रश्न आहेत? उदाहरणार्थ मी म्हणजे कोण आहे? ईश्वर कोण व तो कसा आहे? मी कशासाठी जन्म घेतला आहे? मनुष्य जन्माचे खरे महत्त्व तरी काय? त्याचा आणि माझा संबंध कसा आहे? ईश्वर प्राप्ती कशी करावी? मी कोठून आलो आहे आणि कोठे जाणार आहे? मी कशासाठी जन्म घेतला आहे? मनुष्य जन्माचे महत्त्व तरी काय? स्वर्गीचे देव मृत्यू लोकावर जन्म मिळवण्यासाठी का धडपडतात? मोक्ष प्राप्त होतो तरी का? मोक्ष म्हणजे नेमके काय? उद्धार म्हणजे काय? जग कसे आहे? संसार, प्रपंच कसा आहे? श्रीकृष्ण, अर्जुन, उद्धव कोणत्या मार्गाने गेले? संत ज्ञानेश्वरांचा अध्यात्मवाद नेमका कसा आहे? वशिष्ठ गुरूंनी श्रीरामाला कोणता बोध केला? ग्रंथ काय सांगतात? कोणती गुरुमालिका श्रेष्ठ आहे? कोणत्या मार्गाने जावे? सृष्टीचा उदय कसा झाला? विज्ञान काय सांगते? आत्मा म्हणजे काय आहे? जीव कसा आहे? जन्म कसा मिळतो? जात, धर्म, वर्ण, भेद आहेत ते का नाहीत? जगातील महत्त्वाचे धर्मग्रंथ काय सांगतात? दंगली, भांडणे, अत्याचार, अन्याय, दरोडे का होतात? या विश्वामागील रहस्य काय आहे? या आणि अशा असंख्य प्रश्नांची संदर्भ ग्रंथांच्या आधारे, संत वचनाचा आधार देऊन समाधानकारक उत्तरे मी या ठिकाणी देणार आहे. सुख कशात आहे? कलियुगात संपत्ती आणि वासना यांच्या भोवती फिरत राहणार की मनोअवस्था? मग आत्मसुख कुठे आणि कसे आहे? सर्वश्रेष्ठ संत संघ कोणता आहे? कोणत्या भक्तिमार्गाने जावे म्हणजे आपले जन्म मरणाचे भवचक्र थांबेल? अशा असंख्य प्रश्नांची यशस्वीपणे उकल या ठिकाणी आपण करणार आहोत. या ज्ञान अमृतवाणी या चॅनलवरती
वेगवेगळ्या ओव्यांच्या धर्मग्रंथांच्या आधारे आपण क्रमशः भाष्य उद्यापासून करणार आहोत. ही प्रास्ताविकपर आज या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.